स्नेहल दर्पणकर, SB9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची ब्रेकिंग न्यूज। मुंबई येथे ग्लोबल इकॉनॉमिक्स कोऑपरेशन 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला फ्युचर इकॉनॉमिक्स कोऑपरेशन काउन्सिलचे कार्यकारी संचालक विजय चौथुले तसेच भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांच्यासह उद्योग धोरण आणि राजनैतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। जागतिक आर्थिक व्यवस्थेची नव्याने पुनर्रचना सुरू असताना आयोजित या परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारताची आर्थिक वाढ ही केवळ योगायोग नसून संरचनात्मक सुधारणांचे फलित असल्याचे स्पष्ट केले। ते म्हणाले की जागतिक व्यापार, पुरवठा साखळी व्यवस्थापन, ऊर्जा सुरक्षा, सेमीकंडक्टर उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बदलत्या भूराजकीय समीकरणांमध्ये भारत आज एक प्रभावी आणि निर्णायक इंजिन म्हणून उदयास येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने मोठ्या बाजारपेठेपासून विश्वासार्ह रणनीतिक भागीदारीपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे। G20 अध्यक्षपद, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, IMEC आर्थिक कॉरिडॉर आणि ग्लोबल साऊथचा आवाज म्हणून भारताने नव्या जागतिक व्यवस्थेत सक्रिय व नेतृत्वात्मक भूमिका बजावली आहे, असेही त्यांनी नमूद केले। महाराष्ट्राच्या योगदानाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की राज्याच्या भारताच्या GDP मध्ये सुमारे 14 ते 15% वाढ आहे। औद्योगिक उत्पादनात जवळपास 20% योगदान आहे। पश्चिम किनारपट्टीवरील बंदरामार्फत 60% पेक्षा अधिक कंटेनर वाहतूक हाताळली जाते। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांसारख्या महत्त्वाच्या वित्तीय संस्थांचे मुख्यालय येथे आहे। भारत ही विकासाची प्रेरणादायी कहाणी असेल तर महाराष्ट्र हा त्या विकासाचा भक्कम आधारस्तंभ आहे, असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले। IMEC इंडो पॅसिफिक समुद्र फ्रेमवर्क वाढवणं, बंदर, JNPT, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, औद्योगिक कॉरिडॉर आणि समर्पित माल वाहतूक मार्गामुळे महाराष्ट्र जागतिक आर्थिक कॉरिडॉरचा पश्चिमेकडील अँकर बनण्यास सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले। राज्यात इलेक्ट्रिक वाहनं, ॲडव्हान्स केमिस्ट्री सेल, इलेक्ट्रॉनिक्स, रिटेक, फार्मास्युटिकल्स, संरक्षण उत्पादन, हरित हायड्रोजन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात मोठ्या गुंतवणूक आकर्षित होत आहे। शाश्वत पायाभूत सुविधा उभारणी, ग्रीन बॉन्ड्स, म्युनिसिपल बॉन्ड्स आणि सार्वभौम निधी भागीदारीद्वारे महाराष्ट्र दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सज्ज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले। आर्थिक सार्वभौम म्हणजे आत्मनिर्भरतेसह सहकार्य। आम्ही टिकाऊ, दीर्घकालीन आणि परस्पर हितांच्या भागीदारीच्या शोधात आहोत, असेही त्यांनी अधोरेखित केले। ग्लोबल इकॉनॉमिक्स कोऑपरेशन 2026 परिषदेमुळे भारत आणि महाराष्ट्राची जागतिक आर्थिक क्षेत्रातील विश्वासार्ह व नेतृत्वक्षम प्रतिमा अधिक दृढ झाली आहे। बहुध्रुवीय जगात भारत हा विश्वासाचा केंद्रबिंदू ठरत असताना महाराष्ट्र त्या विकास यात्रेचा मुख्य प्रेरक घटक म्हणून पुढे येत आहे। या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SB9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।